आणि भारतीयाला समानार्थी एकच शब्द असतो, आंबेडकरवादी. आंबेडकरवादी मीन्स भारतीय, भारतीय मीन्स आंबेडकरवादी. आणि त्या भारतीयाची कविता आहे, जो भारतीय आहे, आमचा कांबळे. चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या जीवनाची ही कथा, व्यथा, वेदना असणारी कविता आहे. ती माझ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची कविता असल्यामुळं ती ब्रँड आहे. मी फाटणार, सन्मान माझा नाही झाला तर चालेल, कवितेचा सन्मान ब्रँड होऊनच करायचा. ब्रँड होऊन कविता ऐकायला येत नसेल तर मरा, तुमचा जगून तरी. कविता आहे आमचा कांबळे. कविता ब्रँड होणं ऐकायची. पटते ना माझं की आमचा कांबळे लय हुशार, आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आता ह्यो चळवळीत. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एक दिवस तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात बसले आणि जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात, दुसरं कोण नाही. मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, महात्मा फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला चालणार नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. तेवढ्यात भावकी आली, म्हणली कुलस्वामी कुलदैवत, जागरण गोंधळ वाजल्यामुळे एखादं बोकड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे बोकड शिजवून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कमला. मग कांबळे चळवळीत आला आणि चळवळीत सगळे गट तट दिसले. कांबळेला वाईट वाटलं, बाबासाहेबांच्या चळवळीत हे काय झालं, सगळे गट तट, आरपीआय ए बी सी डी, दिवाळीपर्यंत झेडपर्यंत, झेड संपली की रोमनांक चालू करतो. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, चळवळ समजून घ्या, फुले शाह आंबेडकर समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांना, आपल्याच कांबळेला
असा तुडवला, असा तुडव. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आलं. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. हा. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली, पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हणला प्रबोधन. मग डीजे लावून पोरांनी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. शेवटी कांबळे थकला, वय झालं आणि आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. ते आता रील स्टारवर असतो, इंस्टाग्राम, त्याच्यावर एक नवीनच जमात आहे. 70% डोळे बारीक करा, स्वामी दिसले का मला. शिकले लोक सुद्धा 70% डोळे बारीक करून स्वामी पाहणाऱ्या अवलादींना आंबेडकरांच्या चष्म्यातला भारत समजून घ्यायला 70 पिढ्या जातील. आता हे व्हायरल झाल्यावर खाली शिवाय द्यायची. ती मी 70% डोळे बारीक करते. आता असं बोलल्यावर कसं शिवाय दिली. आता अवघड झालं. ती तसलंच ती पोरगी असं इंस्टाग्रामवर बघत डोळे बारीक करत बस. त्याला काहीतरी चळवळीत दिसलं आणि कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा फुलेशाह आंबेडकर कोण डॅडा? हे संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आरार म्हटला, गावभर पेरलं, घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो बी नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे वेडा झाला. सिस्टमनं त्याला वेडं ठरवलंय, व्यवस्थेने वेडं ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगत असतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडं करून ठेवले त्याने. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतात. पण कांबळे नाही रडत, नुसताच कंच. कसा? हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहे. मित्रांनो, हा जो माझा तुम्ही सन्मान करायला लागला,